आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतलाय इथे फलंदाज मंगेश याने. खराब बॉल म्हणावा लागेल ते गोलंदाज मनोज याच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन पुलला सक्सेसफुल करून चेंडूला पाठवलं होतं म्हणजे सीमारेषा पार षटकार. दुसरा बॉल पुन्हा एकदा यावेळेस बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, पण चेंडूची उंची काहीशी जास्त असल्यामुळे आमचे स्क्वेअर लेगचे पंच अभिजित महापदी आम्हाला इथं कळवतात यस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाले बिनबाद 7. आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणावी लागेल विष्णुनगर चेंबूर या संघाच्या फलंदाजाची. पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न बाईटच्या स्वरूपात इथे डिक्लेअर पंच आम्हाला कळवत आहेत. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 गडीच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. सुरेख चेंडू म्हणावं लागेल, कमबॅक केलं होतं या चेंडूमध्ये गोलंदाज मनोज याने. कुठेतरी चेंडू खेळपट्टीवर पडल्यामुळे स्किड इथे होताना पाहायला भेटलंय. तिसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल केला डीप मिड विकेटच्या दिशेने. एक सुंदर असा फटका म्हणावा लागेल ते म्हणजे फलंदाज मंगेश याच्या माध्यमातून. आणि या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा संघ जाऊन पोहोचले तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. आतापर्यंत विचार केले तर 3 चेंडू गोलंदाज मनोज याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि त्या 3 चेंडूमधील 2 उत्तुंग पूर्ण षटकार बघायला भेटले ते म्हणजे फलंदाज मंगेश याच्या माध्यमातून. खूप चांगली फलंदाजी करतो या मॅचमध्ये सध्या फलंदाज मंगेश. मुंबई वरून बोनकोटेगाव हे अंतर आम्ही का गाठून आलोय आज इथे दाखवतोय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाज मंगेश आतापर्यंत मनोज याला कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटवर टाकलंय. कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाज मनोज याला देखील जर या मॅचमध्ये आपल्या संघाला कमबॅक करून द्यायचं असेल तर. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, बॅटची एज लागते आणि इथे धक्का क्रमांक लागतोय तो म्हणजे पहिला मंगेशच्या स्वरूपात टीम विष्णुनगर चेंबूर या संघाला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी 2 षटकार मारल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटवर होता गोलंदाज, पण त्यानंतर मंगेश याची विकेट मिळून पुन्हा एकदा कमबॅक केलं या मॅचमध्ये ऐरोली कोलिवाडा या संघाने. कुठेतरी मंगेशचा विचार केला, 2 उत्तुंगपूर्ण षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले होते आणि त्याची विकेट खूप महत्त्वाची होती ऐरोली कोलिवाडाच्या संघाला आणि तीच महत्त्वपूर्ण विकेट या मॅचमध्ये मिळवून दिली ती म्हणजे गोलंदाज मनोज याने. कारण मागच्याच हप्त्यामध्ये दारवे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार ज्या गोलंदाजाने मिळवला तोच गोलंदाज सध्या या मॅचमध्ये कुठेतरी पहिले 3 चेंडू विचार केले तर कुठेतरी खराब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली, पण त्यानंतर सुंदररित्या कमबॅक करून मंगेश याची विकेट त्यांनी मिळवली. मंगेश 2 षटकार मारून बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज प्रथमेश इनेट नंबर 3. संघाला लागलाय 14 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक पहिला. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस ब्लॉकरमध्ये टाकला होता चेंडू, हलक्या हाताने खेळलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. या सिंगलने प्रथमेशने देखील आपलं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 15. अजून देखील पहिल्या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आता प्रथमच स्ट्रायकर एंडला द फलंदाज आदिनाथ. यावेळेस बॅकफुटरचा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर टीम विष्णुनगर चेंबूर प्रथम फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये त्यांनी धावा म्हणल्यात 15. मंगेशच्या स्वरूपात 1 गडी बाद इथे बाद झालाय. दुसरं षटक घेऊन येतोय टीम ऐरोली कोलिवाडा या संघाकडून हितेश. तिच्या समोर असेल सध्या 1 चेंडूचा सामना त्याने या मॅचमध्ये केलाय प्रथमेश. सिंगलने त्याने आपलं अकाउंट ओपन केलं झालंय.
सध्या सामना बघायला गेला आता एक षटकाच्या समाप्तीनंतर सध्या खूप बॅलन्स स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळी पहिला बॉल खडे खडे समोरच्या दिशेने इथे पुल केलंय, पुल सक्सेसफुल आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार षटकार. या षटकाराने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 21. मंगेश बाद झाल्यानंतर कुठेतरी संघ मला वाटलं दडपणीत जाईल, पण इथे षटकाराने पुन्हा एकदा संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणतायत ते म्हणजे फलंदाज प्रथमेश. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा सरळ स्ट्रेट बॅटने पुन्हा एकदा बॅक टू बॅक लॉंग ऑनच्या दिशेने षटकार क्रमांक दुसरा पाहायला भेटतोय तो म्हणजे प्रथमेशच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर सध्या खूप चांगली फलंदाजी करतायत ते म्हणजे टीम विष्णुनगर चेंबूर. या संघाचे फलंदाज मंगेश याने देखील फलंदाजी करताना 2 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले होते आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना ते दिसतोय म्हणजे फलंदाज प्रथमेश. त्यांनी देखील 2 षटकार बॅक टू बॅक सध्या दुसऱ्या ओव्हरमध्ये हितेश कोटकरवर हल्ला त्याच्या माध्यमातून करण्यात आलाय. बघूया या स्पर्धेतील आजच्या दिवसातील षटकाराची पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय का, कारण सध्या गोलंदाज पूर्णपणे दडपणामध्ये दिसतोय. आपण बोलतो ना जब भी दिक्कत परिस्थिती कुछ लोग बिखरते तो निखरते. बघूया चेंडूवर काय होतंय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट आणि सुंदर बॅकअप म्हणावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 29. लॉस ऑन 1 विकेट. सध्या खूप चांगली फलंदाजी करतायत या मॅचमध्ये विष्णुनगर चेंबूर या संघाचे फलंदाज. हितेश याचा विचार केला आतापर्यंत 3 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले, त्याने देखील धावा 14 इथे खर्च केल्यात. सध्या महागडे इथे ठरताना दिसत आहेत ऐरोली कुलीवाडाचे संघाचे गोलंदाज. चौथा बॉल दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संगम जसा फलंदाजाला अपेक्षित होता तसा काही पाहायला भेटला नाही. जोपर्यंत गोलंदाज चेंडू अडवेल 1 धाव धावून कंप्लीट केली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. या 1 धावाने संघ जाऊन पोचलाय तो म्हणजे 30 या धावसंख्येवरती. आतापर्यंत जर या मॅचमध्ये विचार केला तर आदिनाथ खूप सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. सध्या एक इनिंग खूप चांगली साथ आपल्या संघासाठी देतोय तो फलंदाज आदिनाथ. यावेळी स्लोअर फुल टॉस होता, फ्लिक केलाय, चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. बघूया किती धावा या चेंडूवरती भेटतायत. 2 धावा तर धावून कंप्लीट केल्या गेल्यात आणि ते 2 धावा भेटतायत ते म्हणजे 5व्या चेंडूवर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15.00च्या सरासरीने धावा बनवताना टीम विष्णुनगर चेंबूर या संघाच्या धावा झाल्यात. माफ करा, संघाची संख्या झाली 32. 16.00च्या सरासरीने धावा बनवत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मंगेश इथे बाद झाल्यानंतर धावा झाल्यात त्या म्हणजे 32. लॉस ऑन 1 विकेट. मांडा टीम संघाचे नाना यांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक लेजंड खेळाडू मांडा संघाचे आदरणीय नाना यांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज जितेश. हितेश तिसरं षटक घेऊन होतोय. आतापर्यंत 2 वाईट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला भेटलेत. या वाईट बॉलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला ते म्हणजे 34. लॉस ऑन 1 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी फुल टॉस डीपमध्ये क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते म्हणजे काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि सुंदर असं बॅकअप देखील पाहायला भेटतंय. तिथे 4 धावा होत्या मात्र तिथे फक्त 1 धाव क्षेत्ररक्षकाने खूप सुंदर असं क्षेत्ररक्षक
या मॅचमध्ये पाहायला भेटलं. या एक धावाने संघ जाऊन पोचलाय 35 या धावसंख्येवरती. या मॅचमध्ये आतापर्यंत विचार केला तर क्षेत्ररक्षक सध्या खूप चांगलं केलं गेलं ते म्हणजे ऐरोली कोलीवाडा या संघाच्या माध्यमातून. यावेळी बॅकफुटवर जाऊन पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. या एक धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 36. आतापर्यंत या मॅचमध्ये आदिनाथ जो सलामीवीर म्हणून या मॅचमध्ये खेळतोय त्याने खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते. कारण विचार केला तर प्रथमेश षटकार खूप चांगले या मॅचमध्ये मारतात. जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्या माध्यमातून त्याला देण्यात येते. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय आमचे पंच आम्हाला कळवतात. यस इट इज वाईट बॉल. या षटकातील तिसरा वाईट चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज जितेश. आतापर्यंत खूप चांगल्या स्थितीमध्ये यावेळेस पुन्हा एकदा बिगिट केलाय. इथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि त्याच्या माध्यमातून इथे खूप मोठी चूक होते आणि चेंडू गेला तर म्हणजे सीमारेषा पार षटकार. या मॅचमध्ये प्रथमच पहिल्यांदा क्षेत्ररक्षकांमध्ये गडबड करताना दिसलाय तो म्हणजे ऐरोली कोलीवाडा संघ. अजून देखील तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. मांडा संघाचे लेजंड खेळाडू आदरणीय नाना यांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावर या. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर आणि इथे मात्र झेलबाद होतोय. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा टीम विष्णुनगर चेंबूर या संघाला आणि फलंदाज बाद होता म्हणजे प्रथमेश. या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी करत होता तो प्रथमेश, तो बाद झाला इथे. 43 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक दुसरा लागलाय. अजून देखील तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. प्रथमेश खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून करण्यात आला. मंगेश याने देखील खूप चांगली फलंदाजी केली. प्रथमेश याने देखील खूप चांगली फलंदाजी केली. पण आदिनाथचा देखील कौतुक करावं लागेल कारण ज्या प्रकारे तो फलंदाजी करतोय समोरून तो बघतोय ज्या प्रकारे दोन्ही फलंदाज चांगला खेळ आपल्या संघासाठी करतात तर आदिनाथच्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त स्ट्राईक त्या फलंदाजांना देण्याचं काम या मॅचमध्ये करण्यात आलंय. पण आता कुठेतरी 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आदिनाथला देखील मोठी फटकेबाजी या मॅचमध्ये नक्कीच करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा आलेला बिगिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आता मंदार इज ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटचे एज लागून चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ऐरोली कोलीवाडा या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे विष्णुनगर चेंबूर या संघाला. आणि आत्तापर्यंत 3 षटकामध्ये विचार केला तर खूप चांगल्या धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलेत. कुठेतरी विचार केला तर मंगेश आणि प्रथमेश या 2 फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. पण ज्या ज्या वेळेस विकेटची आवश्यकता होती टीम ऐरोली कोलीवाडा या संघाला त्यांच्या गोलंदाजांनी देखील महत्त्वाच्या क्षणी विकेट आपल्या संघाला मिळवून दिल्यात. पण आता शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे ऐरोली कोलीवाडा या संघाकडून गोलंदाज अजित आणि स्ट्रायकर एंडला असेल तर फलंदाज आदिनाथ. चौथा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बघूया या चेंडूवरती किती धावा भेटत आहेत. आणि ते 2 धावा धावून कंप्लीट करतात. या 2 धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येवर संघाची धावसंख्या 46. कुठेतरी आदिनाथला आता मोठी फटकेबाजी नक्कीच करावी लागेल कारण शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. कारण या षटकामध्ये जितक्या जास्तीत जास्त धावा बनवतील तितक्या धावा त्याच्या संघाच्या फायद्यामध्ये येतील. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. इथे वाईट बॉल. या वाईटने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 47. अजून देखील 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. नक्कीच
विचार केला तर 65 ते 70 धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे विष्णुनगर चेंबूर हे संघाचे फलंदाज. बघा त्यांना मध्ये रोखण्यामध्ये यशस्वी ठरतोय का गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा आणि इथे रनआउटची संधी होती पण कुठेतरी जर विकेटला बॉल लागला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. पण इथे बॅड लक म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात आणि ते 2 धावा या चेंडूवरती भेटतात. या 2 धावाने संघ जाऊन पोचलाय 49 या धावसंख्येवरती. अजून देखील 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. स्ट्रायकर एंडला आता बघतोय तो म्हणजे फलंदाज मंदार. यावेळेस चेंडू हवेमध्ये सूर्यकांत मडवी झेल खाली आणि सुंदर झेल म्हणावे लागेल आणि मंदारच्या स्वरूपात अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे तिसरा टीम विष्णुनगर चेंबूर या संघाला. खूप सुंदर गोलंदाजी करतोय या षटकामध्ये गोलंदाज अजित. कारण हाणामारीच्या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि एकही मोठा फटका आतापर्यंत या षटकामध्ये विष्णुनगर चेंबूरच्या फलंदाजाला त्याच्या गोलंदाजीवर खेळता नाही आला. खूप सुंदर षटक म्हणावं लागेल आत्तापर्यंत टीम ऐरोली कोलीवाडा या संघासाठी. संघाची धावसंख्या 49 लॉस ऑन 3 विकेट. सध्या कुठेतरी विचार केला तर विष्णुनगर चेंबूर हा संघ कुठेतरी पहिल्या 2 षटकामध्ये 16.00च्या सरासरीने धावा बनवत होत्या. त्यांच्या 2 षटकामध्ये धावा होत्या 32. त्यानंतर तिसरं षटक खूप सुंदर ते म्हणावं लागेल गोलंदाज हितेश याचं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना गोलंदाजी करतोय गोलंदाज अजित. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट गेले. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 50. अर्धशतक इथे संघाचं कंप्लीट होत आहे. अजून देखील आता 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल कारण गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल कारण खूप सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बिगिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. इथे 1 धाव धावून कंप्लीट. 1 धावाने संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 51. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत ते म्हणजे गोलंदाज अजित याने आणि त्याने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 7 धावा आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. कुठेतरी आपल्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून आणि इथे दुसरी धाव घेताना इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झाला आहे. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीम विष्णुनगर चेंबूर हा संघ या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनवल्या त्या म्हणजे 52 आणि 53 धावसंख्येचं आव्हान असेल टीम ऐरोली कोलीवाडा या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला आता यानंतर होणारा सामना रिद्धी सिद्धी कोपरी आणि खेरनेगाव 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. योगेश भोईर आणि कामरान पटेल. चला कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या.
मोहसिन बलोच आणि अब्रार बलोच यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चला ऐरोली कोलीवाडा टीम सलामीची जोडी पाठवा. 53-53 असं आव्हान सध्या ऐरोली कोलीवाडा या संघाला सामना जिंकण्यासाठी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. रिद्धी सिद्धी कोपरी वर्सेस खिरणे गाविलोन खिरणे या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. स्वप्नीलजी नाईक साहेब. रिद्धी सिद्धी कोपरी वर्सेस खिरणे गायलोन खिरणे या दोन संघांमध्ये सुशील पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. रिद्धी सिद्धी कोपरी हा संघ नाणेफेक जिंकलाय. योगेश भोईर कॅप्टन. डिसिजन 4 षटकांचा सामना असेल. विष्णुनगर चेंबूर या संघाकडून गोलंदाजी करताना दिसेल गोलंदाज राज आणि ऐरोली कोलीवाडा या संघाकडून सलामीची जोडी सध्या आपल्याला पाहायला भेटते. अभि जोशी आणि मनोज अशी सध्या जोडी टीम ऐरोली कोलीवाडा या संघाकडून 53 धावसंख्याचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतायत ऐरोली कोलीवाडा या संघाचे फलंदाज की त्यांना रोखण्यामध्ये यश भेटतंय ते म्हणजे टीम विष्णुनगर चेंबूर या संघाच्या गोलंदाजाला. पहिला बॉल दुसऱ्या डावातील आणि पहिलाच बॉल इथे वाईट बॉल. वाईट +1 टोटल 2 धावा अशा या चेंडूवरती भेटत आहेत. आमचे पंच विनीत आम्हाला कळवत आहेत 1 बाउन्सची वॉर्निंग देखील गोलंदाजाला इथे दिली जाते. यावेळी स्लोवर फुल टॉस होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय. एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 अशी धावसंख्या 53 धावसंख्याचा पाठलाग करत असताना पुढचा बॉल यावेळी आडव्या बॅटने खेळलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथे चूक आपल्याला पाहायला भेटते आणि चेंडू गेला तो म्हणजे सीमारेषा पार. चौकार. दुसऱ्या डावातील पहिला चौकार येतोय तो म्हणजे फलंदाज अभि जोशी याच्या माध्यमातून. कुठेतरी हा झेल पकडला असता तर अभि जोशी इथे बाद झाला असता पण क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं आणि चेंडू गेला तर म्हणजे सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 7 अशी सध्या ऐरोली कोलीवाडा संघाची धावसंख्या. 53 धावसंख्याचा पाठलाग करत असताना माफ करा संघाची धावसंख्या झाले 6. 53 धावसंख्याचा पाठलाग करत असताना नार्वे इथे झालेल्या स्पर्धेमध्ये अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलं होतं. पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल पण इथे 2 धावा तर धावून कंप्लीट केल्या गेल्यात आणि ते बघूया पंच किती धावा. 2 धावा या चेंडूवरती भेटतात आणि संघ जाऊन पोहोचलो होतो म्हणजे 14 या धावसंख्येवरती.
4 चेंडूच्या समाप्तीनंतर अजून 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. अभि जोशी या मॅचमध्ये एक षटकार एक चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले. तर तुम्हाला 53 धावसंख्या जर इथे वाचवाव्या लागतील तर तुम्हाला चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. कारण ऐरोली कोलीवाडा हा संघ नवी मुंबईतील एक मजबूत संघ म्हणून ज्या संघाला संबोधलं जातं तोच संघ चांगली खेळी त्या संघासाठी करतोय तो फलंदाज अभि जोशी. बॅटची एज लागून पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 15. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट बॉल टू गो. गोलंदाजी करतोय गोलंदाज राज. त्याच्या समोर अभि जोशी सध्या खूप चांगली फलंदाजी करतोय या मॅचमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बाईटच्या स्वरूपात डिक्लेअरमध्ये जातोय आणि अशा प्रकारे 1 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम ऐरोली कोलीवाडा या संघाने धावा बनल्यात ते म्हणजे बिनबाद 16. पहिल्या जर डावामध्ये विचार केला तर विष्णुनगर 11 चेंबूर हा संघ देखील ज्यावेळेस फलंदाजी करत होता त्यांनी देखील एका षटकामागे कुठेतरी 15 धावा त्यांनी बनवल्या होत्या. पण आता 53 धावसंख्येचा पाठलाग करताना देखील ऐरोली संघ देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतो. त्यांनी देखील कुठेतरी 1 धाव जास्त मात्र बनवले. 1 षटकाच्या समाप्तीनंतर त्यांनी बनवल्या धावा 16. बिनगडी बाद. अभि जोशी या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी करतोय. त्याला साथ देतोय तो म्हणजे फलंदाज मनोज ज्याने मागच्या हप्त्यामध्ये धारावी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळवला. दोन्ही इन्फॉर्म खेळाडू सध्या टीम ऐरोली कोलीवाडा या संघासाठी. आणि पण जर कुठेतरी या मॅचमध्ये 53 धावसंख्या थांबाव्या लागतील तर गोलंदाजांना ब्रेक थ्रू या मॅचमध्ये नक्कीच मिळवावे लागतील. आणि ते ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज टीम विष्णुनगर चेंबूर या संघाकडून सूरज आणि प्रथम स्ट्रायकर आणला असेल तर फलंदाज मनोज. पहिला बॉल यावेळेस बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागले आणि चेंडू गेला तर म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्या झाल्या वाढ. धावसंख्या झाली 17. बघूया 17वर खतरा कोणाला असेल गोलंदाजाला की फलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची एज लागून चेंडू गेला तर मग डिक्लेअर क्षेत्रात. संघाची धावसंख्या 18. आतापर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सूरज. आतापर्यंत 2 चेंडू दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी टाकल्यात आणि 2 धावा मात्र खर्च केल्यात. कारण ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस कुठेतरी चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर स्किट होतो आणि तो थोडासा वेगाने जातो. त्यामुळे फलंदाजाला कुठेतरी बॅटिंग करत असताना प्रॉब्लेम होते आणि त्याचंच रूप तुम्ही इथं बघत असाल. कारण आतापर्यंत 2 चेंडू फलंदाज मनोज याने खेळलेत आणि दोन्ही चेंडू बॅटची एज घेऊन डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेलेत. म्हणून मी नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करेल. कारण पाऊस असल्यामुळे पूर्णपणे गोलंदाज खेळपट्टीचा फायदा उचलतोय सध्या षटकामध्ये. बॅक ऑफ द लेनची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली गेले. पण यावेळेस चेंडूला पाठवले समोर लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. मनोजने देखील इथे एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटतोय. आता या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचले ते म्हणजे 24 नो लॉस ऑन अ विकेट. आत्तापर्यंत एकही विकेट टीम ऐरोली कोलीवाडा या संघाच्या फलंदाजांनी गमावला नाही. खूप सुंदर आणि कॅल्क्युलेट फलंदाजी करतायत सध्या या मॅचमध्ये. आतापर्यंत कुठेतरी या मॅचमध्ये कमबॅक करावंच लागेल. कुठेतरी मनोज नाहीतर अभि याची विकेट मिळवावीच लागेल. कारण दोन्ही आक्रमक फलंदाजी करतात या मॅचमध्ये. कारण मनोज याने देखील एक षटकार आता सध्या त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला बघायला भेटला. तो गोलंदाज सूरज याच्यावरती. चौथा बॉल दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू गेल्या कव्हर्समध्ये. क्षेत्ररक्षक आडवेल फेकेल तोपर्यंत 2 धाव धावून कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स या भर पावसामध्ये आपल्याला फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटतात. चांगला खेळ करतायत दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या 26. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागले. चेंडू गेला तो म्हणजे डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाल्या 27. नो लॉस ऑन अ विकेट. अजून देखील दुसऱ्या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल.
कारण या षटकामध्ये विचार केला तर अतिरिक्त धाव एकही गोलंदाज सूरज याच्या माध्यमातून देण्यात नाही आली, कारण पावसामध्ये आपण भरपूर वेळा बघतो गोलंदाजाच्या माध्यमातून खूप अतिरिक्त धावा देण्यात येतात, पण सूरज चांगली लाईन लेंथ या मॅचमध्ये टाकतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक झेल खाली आणि इथे कुठेतरी झेल सोडला गेलाय आणि इथे खराब फेकी म्हणावं लागेल. आणि इथे 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. जिथे फलंदाज मनोज बाद होता तिथे त्याला 3 धावा इथे मात्र मिळाल्यात आणि या 3 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचल्याचे म्हणजे 30 या धावसंख्येवरती. या मॅचमध्ये विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अभि जोशी याला देखील जीवदान भेटलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज मनोज याला देखील जीवदान भेटलं. आत्तापर्यंत 2 जीवदान देण्यात आले, ते म्हणजे टीम विष्णुनगर चेंबूर या संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि आता समीकरण असेल ते म्हणजे 12 चेंडू 23 धावसंख्येची आवश्यकता. धावा झाल्यात ते म्हणजे 30, 15.00च्या सरासरीने ते धावा बनवत आहेत, ते म्हणजे दोन्ही फलंदाज. आता समीकरण असेल 12 चेंडू 23 धावा. कुठेतरी जर तुम्हाला या धावा डिफेंड करायच्या असतील तर तुम्हाला नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक या मॅचमध्ये करावं लागेल, कारण ऐरोली कोलीवाडा संघाचे दोन्ही फलंदाज खूप चांगले फलंदाज आहेत आणि सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहेत आणि त्या फॉर्मचा पूर्णपणे वापर करताना दिसत आहेत. ते म्हणजे दोन्ही फलंदाज आत्तापर्यंत एकही गडी ऐरोली कोलीवाडा या संघाच्या फलंदाजाचा बाद करण्यामध्ये यश भेटलं नाही, ते म्हणजे विष्णुनगर चेंबूर या संघाच्या गोलंदाजाला अभिला देखील या मॅचमध्ये एक जीवनदान भेटलं आणि त्याच्याच पाठोपाठ मनोजला देखील या मॅचमध्ये जीवनदान भेटलं. आता बघूया मिळालेल्या जीवनदानाचा कितवर फायदा उचलतायत या मॅचमध्ये. तर या मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल टीम विष्णुनगर चेंबूर या संघाच्या गोलंदाजाला तर तिसरं षटक खूप महत्त्वपूर्ण षटक असेल, कारण या मॅचमध्ये कमीत कमी धावा आणि बहुतेक 1-2 विकेट जर भेटल्या तर या मॅचमध्ये कमबॅक करताना दिसेल टीम विष्णुनगर चेंबूर हा संघ. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रथमेश. पहिला बॉल लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली गेले आणि तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रथमेश याचा एक विचार केला तर टीम विष्णुनगर चेंबूर या संघासाठी एक ऑलराऊंडर खेळाडू, कारण फलंदाजी करत असताना 2 बॅक टू बॅक उत्तुंग षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले होते. फलंदाजीला तर त्यांनी आपण बघितलं की खूप चांगलं काम केलं, पण बघूया गोलंदाजीमध्ये कसं काम आपल्या संघासाठी करतोय, कारण हे षटक या मॅचच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण षटक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. येस इट इज व्हाईट बॉल. आमचे पंच आम्हाला कळत आहेत या व्हाईटच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. कुठेतरी अतिरिक्त धावा टाळाव्या लागतील या मॅचमध्ये टीम विष्णुनगर चेंबूर या संघाच्या गोलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे झेल ड्रॉप केला गेलाय. फलंदाज अभि जोशीला दुसरं जीवनदान या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. या मॅचमध्ये खूप खराब फिल्डिंग म्हणावी लागेल. कुठेतरी आतापर्यंत 3 झेल त्यांच्या माध्यमातून इथे टाकण्यात आलेत आणि ते पण इनफॉर्म बॅट्समॅनचे, ज्यांनी मागच्या हप्त्यामध्ये 12 ते अर्धशतक पूर्ण केलं, तोच फलंदाज अभि जोशी. आता समीकरण असेल 10 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. 10 बॉल्स टू गो, 20 रन्स रिक्वायर्ड. यावेळेस पुन्हा एकदा बॅक फुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आमचे पंच आम्हाला कळतात येस इट इज व्हाईट बॉल. जसा जसा चेंडू टाकला जातोय तसं जसं अतिरिक्त धावा देखील गोलंदाजाच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्यात, तसं जसं समीकरणात देखील बदल इथे आपण पाहतोय. आता समीकरण आहे ते म्हणजे 10 चेंडू आणि 19 धावा आणि पूर्णच्या पूर्ण 10 विकेट या ऐरोली कोलीवाडाच्या बाजूने आहेत, कारण एकही विकेट अजूनपर्यंत मिळाली नाही, ती म्हणजे टीम विष्णुनगर चेंबूर या संघाच्या गोलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. बघूया या चेंडूवरती वाईड +1 टोटल 2 अशा धावा या चेंडूवरती भेटत आहेत. पुन्हा एकदा समीकरणात बदल. आता समीकरण असेल ते म्हणजे 10 चेंडू 17 धावा, 10 बॉल्स टू गो, 17 रन्स रिक्वायर्ड. कुठेतरी पाऊस पडल्यामुळे खेळपट्टी तुम्हाला ओली पाहायला भेटते, त्यामुळे कुठेतरी गोलंदाजाला बॉल पकडण्यामध्ये ग्रिप करण्यामध्ये कुठेतरी खूप प्रॉब्लेम आपल्याला पाहायला भेटतो आणि तेच या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटले. 3 अतिरिक्त धावा त्याच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्यात. इथे पुन्हा एकदा डिक्लेअरच्या मदतीने चेंडू गेलाय. आता पुन्हा एकदा समीकरणात बदल. 9 बॉल 16 असं समीकरण सध्या आपल्याला पाहायला भेटतंय. 9 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. हे 3 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील या मॅचमध्ये
टीम विष्णुनगर चेंबूर या संघाच्या बाजूने जर विचार केला तर कुठेतरी या 3 चेंडूमध्ये कमीत कमी धावा किंवा 1-2 विकेट भेटत आहेत तर पूर्णपणे मॅच बघायला मजा येईल शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक धावतोय. मंदार ते चेंडू अडवेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव धावून कंप्लीट. आता 8 बॉल 15 असं समीकरण, 8 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला आलाय तो फलंदाज अभि जोशी. आतापर्यंत 2 जीवदान या मॅच मध्ये त्याला भेटलेत. बघूया मिळालेल्या जीवदानाचा पूर्णपणे फायदा नक्कीच उचलावा लागेल. पण गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये विचार केला तर आतापर्यंत. प्रथमेश यावेळेस पुन्हा एकदा बॅटचे एज लागले, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. आता पुन्हा एकदा समीकरणात बदल. आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 14 धावा. 7 बॉल्स टू गो, 14 रन्स रिक्वायर्ड. सात चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम असेल. 7 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. आता समीकरणात पुन्हा एकदा फेरबदल असेल. आता ऐरोली कोलीवाडा या संघाला सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. खूप सुंदर षटक टाकलं ते म्हणजे गोलंदाज प्रथमेश याने. या षटकामध्ये खूप कमी धावा, त्याच्या 10 धावा त्याच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्या आणि आपल्या संघाला कमबॅक करण्यामध्ये इथे यश मिळवलंय ते म्हणजे गोलंदाज प्रथमेश याने. आतापर्यंत ऐरोली कोलीवाडा संघाच्या बाजूने जर विचार केला तर एकही विकेट त्यांनी या मॅचमध्ये गमावला नाही. अभि जोशी याला देखील या सामन्यामध्ये 2 जीवदान भेटले. मनोज याला देखील या सामन्यामध्ये 1 जीवदान भेटला आणि दोन्ही फलंदाज पूर्णपणे इनफॉर्म आहेत. कारण मागच्या झालेल्या स्पर्धेमध्ये, धारावी येथे झालेल्या स्पर्धेमध्ये अभि जोशी याच्या बॅटमधून एक अर्धशतक आपल्याला पाहायला भेटलं. त्यानंतर मनोज याने देखील उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार त्या मॅचमध्ये घेतला आणि तेच 2 फलंदाज जे ऐरोली कोलीवाडा संघासाठी आज या मैदानावर खेळत आहेत. आतापर्यंत त्यांनी खूप चांगला खेळ इथे केलाय, पण त्यांना रोखण्यासाठी टीम विष्णुनगर चेंबूर या संघाकडून गोलंदाजी करेल तो म्हणजे गोलंदाज कुणाल. कुणाल देखील लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिल्या डावामध्ये विचार केला तर टीम ऐरोली कोलीवाडा संघाकडून गोलंदाजी करत असताना अजित हा देखील लेफ्ट आर्म गोलंदाज होता. त्याने देखील खूप सुंदर गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला कमीत कमी धावा देऊन कमबॅक करून दिला. पण आता बघा कुणाल देखील तशाच प्रकारचे पुनरावृत्ती या मॅचमध्ये करतोय का, कारण 6 चेंडू आणि 13 धावा या मॅचमध्ये डिफेंड करायच्या गोलंदाज कुणाल याला. पहिला बॉल मनोज यासाठी, पहिलाच बॉल. यावेळेस बघूया पंच आम्हाला काय कळवत आहेत. पहिला बॉल यावेळेस डॉट बॉल. सुंदर यष्टीरक्षक म्हणावं लागेल ते म्हणजे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. आता समीकरण पुन्हा एकदा फेरबदल होईल. 5 चेंडू 13 धावा, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम असेल. 5 बॉल्स टू गो, 13 रन्स रिक्वायर्ड. मनोज इज ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. 4 चेंडू 12 धावा, 4 बॉल्स टू गो, 12 रन्स रिक्वायर्ड. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम असेल. आतापर्यंत विचार केला तर कुठेतरी ऐरोली कोलीवाडा संघाचे खेळाडू नाखुश असतील या दोन्ही फलंदाजावरती, कारण आतापर्यंत एकही विकेट गमावला नाही आणि समीकरण जर विचार केला तर सध्या ऐरोली कोलीवाडाच्या बाजूने आपल्याला जायला दिसत नाही या मॅचमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय पण चेंडूला पाठवलं तर म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषा पार षटकार आणि महत्त्वपूर्ण षटकार येतोय तो म्हणजे फलंदाज मनोज याच्या माध्यमातून. या षटकाराची खूप गरज होती टीम ऐरोली कोलीवाडा या संघाला. महत्त्वाच्या वेळी महत्त्वपूर्ण षटकार मारलाय तो म्हणजे फलंदाज मनोज याने. आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. 3 चेंडू 6 धावा, 3 बॉल्स टू गो, 6 रन रिक्वायर्ड. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. कुठेतरी विचार केला तर 2 चेंडू टाकल्यानंतर ऐरोली कोलीवाडा संघ कुठेतरी बॅकफुटवर गेला होता. एक मोठा फटका पुन्हा एकदा या मॅचमध्ये त्यांना घेऊन आलाय. आता समीकरण असेल 3 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. कुणाल वर्सेस मनोज हा सामना सध्या या मॅचमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू सुरेख टाकल्यानंतर एक षटकार मारून कमबॅक केले टीम ऐरोली कोलीवाडा संघाच्या फलंदाजाने.
पण बघूया या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय आणि कोणता संघ इथे विजयी होतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात, आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. आणि अशा प्रकारे आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. 2 चेंडू 5 धावा. 2 बॉल्स टू गो. 5 रन्स रिक्वायर्ड. कंपल हा या स्पर्धेचा नियम आहे. मनोज सध्या ॲज अ सलामीवीर म्हणून या मॅचमध्ये खेळतो. एक जीवनदान त्याला देखील भेटलं होतं. 2 बॉल 5 धावा. कुणाल वर्सेस मनोज असा सामना सध्या शेवटच्या षटकामध्ये. 2 बॉल्स टू गो. 5 रन्स रिक्वायर्ड. 2 चेंडू 5 धावाचं समीकरण. यावेळी यॉर्कर चेंडू पूर्णपणे हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. आता पुन्हा एकदा समीकरणात फेरबदल. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. जर हा सामना टीम ऐरोली कोलीवाडा संघाला जिंकायचा असेल तर षटकारच मारावा लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर पण कुणालचं देखील कौतुक करावं लागेल, कारण शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 13 धावा डिफेंड करत असताना समोर अभिजोशी आणि मनोज यासारखे तगडे फलंदाज असताना देखील खूप सुंदररित्या गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 1 बॉल 5 रन अशी गरज सध्या हा सामना जिंकण्यासाठी. 1 बॉल टू गो. 5 रन्स रिक्वायर्ड. शेवटचा बॉल खूप महत्वपूर्ण चेंडू या मॅच मधील. यावेळेस बिग हिट केलाय आणि चेंडू गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सीमा रेषा पार षटकार आणि इथे सामना विजयी होतोय टीम ऐरोली कोलीवाडा. वेल प्लेड टीम अँड हार्ड लक टीम विष्णुनगर चेंबूर. खूप सुंदर फटका म्हणावा लागेल. वॉट अ शॉट यार. खूप सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलं म्हणजे सीमारेषा पार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टीम ऐरोली कोलीवाडा हा संघ 10 विकेटने हा सामना जिंकतोय. वेल प्लेड टीम ऐरोली कोलीवाडा अँड हार्ड लक विष्णू 11 नगर चेंबूर. चला आता यानंतरचं समालोचन करतील द व्हॉइस ऑफ कोपरी सचिन गिरी.